श्री स्वामी समर्थ सर्वांना। पवित्र अशा श्रावण महिन्यातील नागपंचमी या दिवशी आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील अर्धनारीनटेश्वर मंदिर वेळापूर येथे दर्शनाचा योग आला। या गावातील अर्धनारीनटेश्वराचे मंदिर जगातील एकमेव असं मंदिर आहे जिथे अर्ध महादेव आणि अर्ध शिल्प माता पार्वतीचं आहे मिळून या ठिकाणी अनोखं शिल्प पाहायला मिळते। या मंदिराचे रचना हेमाडपंथी आहे। या मंदिराचे निर्माण हे 1271 इसवी सन 1271 ते 1310 मध्ये झालेलं आहे। यादवराव, रामचंद्र आणि देवराव यांनी निर्माण केल्याचे बोलले जाते। या ठिकाणी जे शिलालेख उपलब्ध आहेत त्यामध्ये संस्कृत आणि मराठी भाषांमध्ये हे शिलालेख आहे। इथे जे राजा रामचंद्र आणि देवराव यांचा उल्लेख या शिल्पलेखामध्ये जाणवलेला आढळतो। याच ठिकाणी पांडवांमधील भीम हे आलेले या मंदिरात आलेले म्हटलेले गेले आहे आणि बकासुराला जेव्हा जेवण द्यायची वेळ होती त्यावेळेस खुद्द भीम हे जेवण घेऊन बकासुरासाठी घेऊन गेले होते। त्याच ठिकाणी जो माणसांना खाणारा बकासूर राक्षस होता त्याचा वध देखील याच वेळापूर गावामध्ये भीमाने केला होता। म्हणून वेळ टळली म्हणून या गावाला वेळापूर असे म्हटले जाते। तेव्हापासून या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। हेच ठिकाण आहे जिथे पांडव बांधव आणि त्यांची पत्नी या ठिकाणी आल्याचे बोलले जाते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे आहे। या मंदिरातील जे देवाच्या मूर्ती आहे वैशिष्ट्य म्हणजे अर्ध रूप हे शंकराचं आणि अर्ध रूप हे स्त्रीचं म्हणजेच माता पार्वतीचं असं काल्पनिक चित्र आहे। या दोन्ही मूर्त्या पण पूर्ण आहेत। खाली पिंड आहे, पिंडीवरती शिवपिंड असते म्हणजे साळुंका म्हणतात। यात अर्ध शंकर आणि अर्ध पार्वती म्हणून अर्धनारीनटेश्वर असं या मूर्तींना म्हटलेलं जातं। या मंदिराचं वेगळेपण म्हणजे हे पुरातन मंदिर आहे। समोर जो नंदी आहे तो आत गाभाऱ्यात त्या नंदीच्या पाठीमागून 12 महिने 3 ऋतू पाणी येतं। पाणी कुठून येतं माहीत नाही पण हा एक चमत्कारच म्हणावा लागेल। अर्धनारीनटेश्वर मंदिर जगातील एकमेव मंदिर आहे। या मंदिराची रचना विशिष्ट आहे। या मंदिराची रचना थोडी विशिष्ट आहे। नंदीची जी मान आहे ती थोडी तिरकी आपल्याला या ठिकाणी दिसते। अशा प्रकारची रचना आहे। कारण ही जी मूर्ती आहे देवाची ती आलिंगन देण्यासारखी आहे म्हणजे महादेवाचे जो एक हात आहे तो माता पार्वतीच्या खांद्यावर आहे आणि माता पार्वतीचा एक हात आहे तो शंकर महादेवांच्या डोक्यावर आहे। अशी ही मूर्ती आलिंगन दिल्यासारखी वाटते। त्यामुळे या गाभाऱ्यातील नंदी आहे याची मान थोडीशी तिरकी आहे अशी आपल्याला जाणवते आणि थोडीशी उंच देखील आहे असे इथले पूर्वजांकडून आपल्याला माहिती मिळते। तर असं हे अर्धनारीनटेश्वर मंदिर हे जवळजवळ 750 वर्षापूर्वीचं हे पाषाणातलं मंदिर आहे। तर बघा जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आलेला त्यावेळेस त्याने महाराष्ट्रातील भरपूर मंदिरांची तोडफोड केलेली। त्या मूर्त्या देखील इथे उत्खननामध्ये सापडल्या। त्या मूर्त्या सगळ्या इथे वेळापूर इथे या अर्धनारीनटेश्वर मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत असे मानले जाते। तर बघा या गावाचं सुरुवातीला नाव चक्रीनगर असं होतं पण ज्यावेळेस बकासूर राक्षस जेव्हा या गावाकडे आला आणि त्यांनी त्याला खाण्यासाठी जेव्हा माणसांना हे करायचं होतं तो माणसं खात होता त्यावेळेस पांडवांमधील भीम इथे आला आणि त्यांनी त्याला जेवण देण्यासाठी गेला आणि त्याने त्या राक्षसाचा वध केला। म्हणून वेळ टळली म्हणून या गावाला वेळापूर असं म्हटले जाते। तेव्हापासून या गावाचे नाव वेळापूर असे आहे। तर इथे एक कुंड आहे त्यामध्ये 12 महिने पाणी असतं। तर बघा आपल्याला इथे कासवही दिसली, भरपूर अशी कासवं आहेत आणि या ठिकाणी तर बघा अशा पवित्र अशा महिन्यात श्रावण महिन्यात पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या अर्धनारीनटेश्वर मंदिरात वेळापूर येथे जाण्याचं भाग्य मिळालं आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला यासाठी महादेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम।